नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी जसं की काल व्हॉट्सअप ग्रुपला एक पोल टाकला होता की किती मुलांचा सीईटीचा किती % सिलेबस कंप्लीट झालाय। त्या पोलमध्ये मला बऱ्याचशा मुलांचा 40% कमी सिलेबस कंप्लीट झालाय। तर त्यामुळे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांना सांगणार आहे की तुम्ही आता पुढे कसं प्रोसीड करायचं। ज्यांचा 40% पेक्षा कमी सिलेबस कव्हर झालाय त्यांच्यासाठी पण किंवा 80-90% सिलेबस कव्हर झालाय त्यांच्यासाठी पण मी आज एक सांगणार आहे। त्यापूर्वी मी एक टेस्ट सिरीज मध्ये बऱ्याच मुलांना कन्फ्युजन आहे की बऱ्याच मुलांनी असं वोट केलंय की दादा डिसाइडेड बट थिंकिंग म्हणजे असं काहीतरी बऱ्याच मुलांनी मला सांगितलं। तर त्यामुळे मी एक तुम्हाला टेस्ट सिरीजचं एक ब्रीफ इंट्रोडक्शन देतो व त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। टेस्ट सिरीज मध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक लेसनची मॉक टेस्ट प्लस फुल लेंथ टेस्ट म्हणजे प्रत्येक लेसनचे तुम्हाला पीवायक्यूचं व्यवस्थित अनालिसिस करून कुठल्या टाइपचे प्रश्न एमएसटी सीईटीचा सेल विचारताय ते सर्व प्रश्न आम्ही आमच्या टेस्ट सिरीज मध्ये इन्क्लूड केले। ईच अँड एव्हरी टाइपचा क्वेश्चन तुम्हाला त्या टेस्ट सिरीज मध्ये दिसेल। त्यानंतर फुल लेंथ टेस्ट असेल 28 तारखेला आम्ही रात्री पूर्ण चॅप्टरच्या मॉक टेस्ट टाकणार आहे। त्यानंतर 15 तारखेला म्हणजे 15 मार्चला आम्ही फुल लेंथ टेस्ट ऍप मध्ये टाकणार आहे टेस्ट सिरीजच्या कोर्समध्ये। त्यानंतर 10 मार्च पासून तुमचे मेंटरशिपचं सेशन सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला डेली टार्गेट पण भेटणार आहे टेस्ट सिरीज मध्ये। त्यानंतर शॉर्ट नोट्स, कन्सेप्ट मॅप, त्यानंतर की पॉइंट्स, एमसीक्यूज, डीपीपी आणि मेन म्हणजे एमएसटी सीईटीच्या टॉपर मुलांकडून मेंटरशिपचे सेशन घेतले जाणार आहे। म्हणजे कसा अभ्यास करायचा, काय करायचं, ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे, या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला एक मेंटरशिपचं सेशन भेटणार आहे। चला तर मग आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया। म्हणजे ज्या मुलांचा 40% पेक्षा कमी सिलेबस कंप्लीट झालाय तर त्या मुलांनी आता काय करायचंय की तुमचा जो सिलेबस झालाय 10 मार्च पर्यंत तो पूर्ण सिलेबस एकदा रिवाइज करायचा आहे। म्हणजे जे लेसन तुमचे झालेले असतील बोर्डच्या वेळेस ते एकदा तुम्ही 10 मार्च पर्यंत रिवाइज करायचे। त्यानंतर तुमचा 100% सिलेबस कंप्लीट करायच्या मागे तुम्ही लागू नका। बिकॉज तुम्ही आता हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही आता 10 मार्च पर्यंत एकदा सर्व सिलेबस कंप्लीट केल्यानंतर म्हणजे जो तुमचा झालाय त्याचं रिव्हिजन केल्यानंतर त्याबरोबरच तुम्ही शॉर्ट नोट्स पण काढत चला। त्या लेसनचे पीवायक्यूज प्रॅक्टिस करायचे। फक्त पीवायक्यूज कुठून 21 ते 24 पर्यंतचे, मागचे पीवायक्यूज करायचे नाहीये किंवा दुसरे कुठले पण पब्लिकेशनचे एमसीक्यूज लावायचे नाहीये, फक्त पीवायक्यूजची प्रॅक्टिस करायची। पीवायक्यूजची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही 10 मार्च पर्यंत तुम्हाला हे करायचं आहे। मला माहिती की 6 मार्चला सर्वांचे बोर्डचे एक्झाम संपणार आहेत, त्यामुळे 10 मार्च पर्यंत तुम्हाला जेवढा सिलेबस झालाय तो रिवाइज करून त्याचे पीवायक्यूज 21 ते 24 पर्यंतचे लावायचे। त्यानंतर ज्या मुलांचा 40% पेक्षा कमी सिलेबस झालाय त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही त्याच्यानंतर जे तुमचे लेसन राहिलेत पण जे मोस्ट वेटेड, ज्यांचं वेटेज जास्त आहे, सीईटीला क्वेश्चन जास्त येतात असेच चॅप्टर तुम्हाला फक्त आता करायचे। 11वी कडे तुम्ही आता लक्ष देऊ नका। 12वीचे जे मोस्ट वेटेज चॅप्टर आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचे आणि त्यांचे पीवायक्यूज करायचे। त्याच्यानंतर ज्या मुलांचा 50-60% ते 80% पर्यंतचा सिलेबस झालाय त्या मुलांनी पण 15 मार्च पर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस रिवाइज करायचा आहे। जो झालाय त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायचे आहे। त्या शॉर्ट नोट्स काढल्यानंतर तुम्हाला पीवायक्यूजच लावायचे। तुम्हाला सुद्धा 21 ते 24 चे पीवायक्यूज लावायचे आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे। मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर काय होतं की तुमचं टाइम मॅनेजमेंट परफेक्ट होतं। त्यानंतर तुम्हाला एक्झामचं फिअर कमी होतं आणि तुम्हाला क्वेश्चनचा अप्रोच कळतो की कमी टाइममध्ये क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं। त्या एक स्ट्रॅटेजी असते की मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं फार गरजेचं असतं। ज्यांचा सिलेबस नाही झालाय, ज्यांचा झालाय त्यांनी पण, ज्यांचा नाही झालाय त्यांनी ज्या दिवशी तो लेसन केला संध्याकाळी त्याची मॉक टेस्ट सोडवायची। त्याच्यानंतर 80%च्या वरचं ज्या मुलांचा सिलेबस झालाय त्यांनी पूर्ण शॉर्ट नोट्स एकदा रिवाइज करून तुम्ही 11वीचे पण चॅप्टर पूर्ण करायचे। कारण 11वीचं असं वेटेज सीईटी सेलच्या वेटेज नुसार 11वीचं पर चॅप्टर 1 क्वेश्चन असं दिलंय, पण सीईटी सेल असं काही करत नाही। एकाच चॅप्टर मधून 2-3 क्वेश्चन विचारून घेते। हे लास्ट 3 वर्षाचं अनालिसिस करून मी तुम्हाला सांगतोय। त्यानंतर ज्या मुलांचा 60% पेक्षा कमी सिलेबस झालाय त्या मुलांनी आता 11वीवर लक्ष नाही द्यायचंय। त्यांनी फक्त 12वी परफेक्ट करायची। म्हणजे तुमचे 12वी मोस्ट वेटेज चॅप्टर असतील ते परफेक्ट करून पीवायक्यूज सॉल्व्ह करायचे। पण ज्या मुलांचा 60% पेक्षा जास्त सिलेबस झालाय त्या मुलांनी आता 11वी वर पण फोकस करायचा आहे आणि त्यांनी पीवायक्यूज सर्व इयरचे लावायचे। म्हणजे 2004 पासून 24 पर्यंतचे सर्व पीवायक्यूज सॉल्व्ह करायचे आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे। रोज सर्वांसाठी सांगतो की रोज शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन झालं पाहिजे। त्यांनी काय होतं आपल्या कन्सेप्ट बिल्ड होण्यास मदत होती, त्यामुळे आपला कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो। मी बरेचसे मुलं असे बघितले की त्यांचा सिलेबस परफेक्ट झालेला असतो पण रोज रिव्हिजन न केल्यामुळे ते फॉर्म्युल्यामध्ये जम्बलिंग करतात। तुम्हाला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे माहित असतं बट फॉर्म्युला टाइमवर आठवला नाही तर तुम्हाला तो क्वेश्चन म्हणजे नाही, त्याचा आन्सर बरोबर येत नाही। आता मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत काहीच नाही केलंय, काहीच नाही।
त्या मुलांनी आता फक्त मोस्ट वेटेज चॅप्टरचे वन शॉट बघून नोट्स काढून बस त्या नोट्स रिवाइज करायच्या आणि त्या लेसनच्या टेस्ट सोडवायच्या बस, बाकी काहीच नाही. तर 10 तारखेपासून आम्ही तुम्हाला डेली टार्गेट देणार आहे, त्यामुळे 10 तारखेपर्यंत तुमचा जेवढा पण सिलेबस झालाय तो एकदा रिवाइज करून ठेवा आणि आमच्या डेली टार्गेटला फॉलो करा. जे मुलं डेली टार्गेटचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये चॅलेंज ऍक्सेप्टेड असं टाकायचंय.